ते व्हिडिओच्या नादाला लागलो ना आपण. काय लागलो होतं पेन्सिल. हॅलो हाय नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे संडे आणि चला मस्तपैकी ना आता सगळे तर तिथं मी माझं आवरून घेतलं, देवपूजा वगैरे झाली. आणि त्यानंतर मी काल बाजारात गेले होते तेव्हा 2 बास्केट घेऊन आले होते, एक डेलीच्या कपड्यांसाठी आणि एक खेळण्यांसाठी मुलांचे. तर मुलांचं चालू इकडे सकाळी सकाळी त्यांचे खेळणे भरणे त्या बास्केटमध्ये. प्रियाचं चालू आहे आता कोणत्या बास्केटमध्ये ठेवायचं किंवा काय नाही, कारण की तिचं दुसऱ्या बास्केटमध्ये छोटा बसत नाही. तिला तीच आवडली होती, तिला ती त्यामध्येच खेळणे ठेवायचे होते पण त्यामध्ये मावतच नाहीये. मग ती नंतर ती मोठ्या याच्यामध्ये ठेवते तिचे खेळणे. आता त्यानंतर त्यांच्या आंघोळी वगैरे राहिले तर आता कारण की संडे म्हटला की फंडे असतो आणि उशिरा उठले ते मुलं दोघं पण उशिरा उठले जरा. आणि मी सकाळी लवकर सुटले होते कारण की ते पण गेले सकाळी, त्यामुळे मग लवकर आवरून घेतलं होतं माझं स्वतःचं. आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली, सगळं झालेलं आहे, चहा वगैरे झाला आमचा वाला. नाही त्यानंतर मग त्यांची आंघोळी वगैरे करते. आता पाणी ठेवलंय त्यांना तापायला. आणि चला मी तुम्हाला दाखवते आता ती कसं ठेवते रिया सगळं काही. आता इकडे यांची ठेवले पारुशे बसले दोघं पण पारुशे. रियाच्या चेहऱ्याकडे तर बघा कसली झाली रिया, कारण की काल दिवसभर आहे ना उन्हामध्ये बसलेली होती त्यामुळे तिचा चेहरा एवढा हे झाला ना ते काय सांगायचं. आणि त्यानंतर मग आता त्यांचे सर्व काही मावते मावते नाही मावते बॉल. बॉल कशाला ठेवायचं होता, बॉल पण ठेवायचं तर सगळेच तर खेळणे मग ते चालू मावत असलं तर ठेवू नये तर मग राहू दे. जे एकटंच ते मोठ्या गाड्या वगैरे ते तिथे ठेवलेले आहेत ते नाही ठेवायचे, कपाटवर मारणारच नाही. सर्व ठेवायचे ते कपाटावरचे आपण सगळं नाही ठेवायचं, मावलं. कारण की ते तिथे ठेवावं लागत ना कपाटात वरती. कुठं पण कसं काय मावलं ठेवायला जागा आहे पण कुठे आपल्याला. हे पण जोडून टाकशील हळूहळू. काय करतोस, गाड्या काढतो. हा ठेवून देते आपण. हा वरती पण एक छोटा बॉल आहे आणि ती मोठी गाडी आहे आणि अजून त्याच्या पाठीमागं पण गाड्या होत्या तुझ्या वाटतं ना, तर आपण सगळे ठेवून दे. चल वरती बॉल आहे अजून एक. आता पप्पा आले ना की दुपारच्या वेळेस ते सगळे काही खोके वगैरे ते फेकून द्यायचे, सगळं काही ठेवायचं नाही आता आमचा दुसरा फ्लोअर तिथं. अगं ते एवढे ते खोक्यामध्ये ठेवते ते खोकं काढून टाकी, त्या असंच टाकून घे आतमध्ये, तेव्हा ते सगळं नावेल. त्याच्यामध्ये भांडे कुंडे सगळं याच्यात बघ हे पुरतंय. पुरते हा ते पुरते पण ते कपड्यांसाठी आणले बट डेली यूजचे कपडे ठेवायचे आहेत आपल्याला. हो रे दादा तुला आवर ती आवर रे लवकर आणि आंघोळ करायची पटपट आवर. कारण की पप्पा खाली उतरतोस का वर नको चढू, तुला काय पाहिजे ते नंतर काढू नको. तुझी स्टाईल तुझ्या जवळच राहील, ते खाली पडल्यावरती तुझी स्टाईल आहे तर. ओ दादा ती पडून वरती ते बैल वगैरे ठेवलेले आपण ते पडून जातील खाली, फुटून जातील बेटाने. चल संडे म्हटलं की टाइमपास खूप होतो घरामध्ये आणि मुलं अशीच करतात, लवकर आवरत नाही. आणि चला तुमच्या इथे कसं असतं संडे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता मुलांना पाणी ठेवले, ते दोघं पण उठत नाही, ते चालले आता त्यांचे खेळणे वगैरे, ते भराभर काय करतात काय माहिती, आता लवकर आवरत नाहीये. आज करायचंय मस्त पास्ता करायचाय. आणि काल मी शॉर्ट पण नाही शूट केला कारण की कसं आहे ना घरातले काम आवडता आवडताना ते करता करता मग ते व्हिडिओच्या नादाला लागलो ना आपण, तर मग काम राहतात मग तसेच. मग म्हटलं चला एक दिवस नाही तर नाही व्हिडिओ, पण मी सगळं स्वच्छता करून घेतली पटापट. आणि त्यानंतर डबे ना वरती होते तिघं पण माळ्यावरती, तर ते मी काढले आणि ते आता खाली ठेवले आणि त्यांना पण घासून घेतले. आणि त्यानंतर मग त्या डब्यांमध्ये पण तांदूळ साखरचे सगळं काही ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर या डब्यामध्ये एका स्टीलच्या डब्यामध्ये मसाला आहे तो ठेवलेला आहे. आणि त्यानंतर एक कुकर तिथे मावतं, बाकी काही नाही. आणि त्यानंतर मग हे ते असे काही हे डबे मी ठेवले सगळे काही मस्त छान असे ऑर्गनाइज करून ठेवले. आणि तुम्ही बघू शकता एकच दिवसात धूळ किती साचते आमच्या इथे. ही बघा, म्हणजे आता एकच दिवस झाला बारे घासून आणि स्वच्छ करून, तरी पण धूळ बघा कसली साचली. ही बघा, म्हणजे विचारच करू शकत नाही धूळ किती येते भयानक आमच्या इथे रोजच्या रोज. तर हे डबे ना खूप भारी वाटतात असे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मग हे स्टीलचे डबे मी गेल्या वर्षीच घेतलेले आहेत, छान वाटतंय. आणि ह्या बरण्या आता मला ना किचन मध्ये ना असं छान आवडतं, सुटसुटीत पण आवडतं, खूप जास्त असं गोंधळ नको बरण्यांचा. मी खूप म्हणजे असं
सुटसुटीत मला आवडतं. जास्त बरण्या वगैरे मी छोट्या छोट्या बरण्या किंवा काही मोजक्याच मी बरण्या ठेवत असते. त्यामुळे ना आपल्या किचन खूप छान वाटतं आणि छोटं किचन असलं ना की जास्त बरण्या नाही ठेवायच्या. मग ते खूप हे होतं. आणि हे बरण्या मी ऑनलाईन मागवलेले. ते सगळं काही किराणा त्याच्यामध्ये मावलात आणि तुम्ही बघू शकता मस्त. आणि त्यानंतर हे मसाल्याचा डबा पण मी स्वच्छ करून त्याच्यामध्ये सगळे काही मसाले भरून घेतले. आणि यामध्ये सगळे डाळी आहे, ज्या डाळी असतात ते इथे मठाची डाळ आहे, मठ डाळ आहे ही मठाची, आणि मूग डाळ, आणि त्यानंतर हे सगळ्या काही डाळी वगैरे साबुदाणा आहे, सगळं काही किराणा त्यात मावलाय मस्त. आणि त्यानंतर मग ह्या 2 एक्स्ट्रा फक्त बरण्या, त्यामध्ये एकामध्ये तिखट आहे. कसे ना तिखटचा कलर लागतो बरण्यांना, त्यासाठी मी ह्या बरण्यामध्ये नवीन बरण्यामध्ये तिखट वगैरे भरलं नाही. त्यामुळे बरण्या खराब होतात. म्हणलं जुन्याच बरणीमध्ये तिखट असावं, त्यासाठी मी हे ठेवलं. आणि यात चिंच आहे. तर मी ह्या 2 बरण्या फक्त मी ठेवल्या, बाकी सगळ्या बरण्या मी काढून घेतल्या, जुन्या होत्या त्या. आणि त्यानंतर ह्या काचाच्या छोट्या बरण्या आहेत यामध्ये, आणि हे छोटं हे. आणि इथे मी हे तूप आहे, 1 किलोचा डबा आणलाय तुपाचा डीमार्ट मधून. आणि हे शेजवान चटणीची मोठी बॉटल आम्ही घेऊन आलो होतो. छोटे छोटे ठेवणार, मग तेवढेच आपण घासायच्या वेळेस आहे तो आपल्याला खूप त्रास होतो. तर खूप जास्त बरण्या नाही ठेवायला पाहिजे. जे काही एक्स्ट्राचा सामान असतो तो दुसऱ्या एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा. जेवढं आपल्याला वर लागतं वापरायला तेवढंच ठेवायचं, बाकी काही नाही. मग सुटसुटीत वाटतं किचन आणि खूप मस्त वाटतं. कसं वाटलं किचन ऑर्गनाइज तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी जे काही सामान आणलेलं होतं डीमार्टून म्हणणं, तो सगळं काही बरण्यांमध्ये भरून दिलेलं आहे. आणि मी तेवढ्याच बरण्या ठेवल्या. बाकीच्या ज्या जुन्या बरण्या होत्या ना त्या सगळ्या मी काढून टाकल्या. आणि आता म्हणजे भरून ठेवल्या, मी फेकून नाही दिलेलं आहे, ते ठेवले. कधीतरी आपल्याला उपयोगी पडल्या तर काढता येतं किंवा मग बघता येतं पुढं. आणि त्यानंतर मग चला इथे न रताळे वगैरे धुवून घेते, कारण की माती त्याला खूप लागलेली. म्हटलं चला बऱ्याच दिवस झाले रताळे आणून ठेवलेले होते, पण ते उकडायचं काही मुहूर्त मिळत नव्हता. मग आज म्हटलं चला त्याला उकडूनच घेऊया, नाही तर मग ते खराब पण होऊन जातात जास्त दिवसाचे झाले की. कारण की ऑलरेडी ना 8 दिवस त्याला होऊन गेले रताड्यांना. आणि त्यानंतर मग आता इथे रताळे मी उकडायला टाकून दिले. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि मस्त छान असं मग ते छान लागतात असं खारट. आणि त्यानंतर आहे ना इकडे ओमची आंघोळ झाली होती. आता त्याचं मी आवरत होते. त्याला म्हटलं मी केसांना तुझ्या तेल लावून देते, तू विचारून घे तुझे केस. आता तो स्वतःच्या हाताने त्याला भांग पाडता येतो. आणि कधी कधी म्हणजे स्कूलला जातो तेव्हा मी त्याची तयारी करून देते असते माझ्या हाताने. आणि त्यानंतर मग इथे पास्ता मला उकडून घ्यायचा होता. पास्ता पण करायचा आहे मुलांसाठी. म्हटलं चला संडे स्पेशल मस्त आज पास्ता करूया. त्यासाठी मी इथे थोडंसं ना तेल टाकलं, आणि म्हणजे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आहे ना पास्ता त्यामध्ये उकडून घेतला त्या पाण्यामध्ये मस्त. जास्त नाही उकडायचा, नाही तर जास्त जर आपण उकडून घेतला ना तर मग तो खूप असं गचका होतो. तर थोडंसं त्याला हेच ठेवायचं. आणि त्यानंतर चाळण ठेवलेली होती मी खाली, त्यामध्ये ना ते पाणी काढून घेतलं पूर्ण. आता ते थोडं थंड होतं तोपर्यंत इकडे टोमॅटो कांदा मी उभा चिरून घेतलेला होता मस्त. 1 टोमॅटो आणि 2 कांदे मी चिरलेले होते. आणि त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आधी तेलामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो हे सगळं असं थोडंसं परतवलं, जास्त नाही परतवायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही आपले रेड चिल्ली आणि ग्रीन चिल्ली असते ते सगळं काही मी सॉस वगैरे असतात ते टाकून घेतले. आणि खूप मस्त लागतो बरं का पास्ता ह्या पद्धतीने जर केला तर. आता मी बऱ्याच वेळा करतो, पण म्हणजे जास्त नाही करत मी, कधीतरी करते. आता मी शनिवारी बाजारात गेले होते तेव्हा मी पास्ता आणलेला होता. आणि त्यानंतर मी त्यामध्ये काही तिखट वगैरे टाकत नाही, तर मी त्यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहे. कसं आहे ना तिखट वगैरे जास्त टाकलं ना आपण तर तिखट खूप होतं, त्यासाठी तिखट वगैरे काही ॲड करणार नाही मी. शेजवान चटणी ऑलरेडी खूप तिखट असते, त्यासाठी मी 2 चम्मच मस्त इथे शेजवान चटणी टाकून दिली. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता मस्त पास्ता उकडलेला होता त्याला थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला कांदा आणि ते त्यामध्ये. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण पास्ता ॲड करणार आहे. आता इथे सगळे त्यात इथं मस्त इथे छान असं परतवून घ्यायचं असतं तो कांदा थोडंसं असं हे. आणि त्यानंतर पास्ता मसाला आणलेला होता, तो मला दिसत नव्हता. मुलांना म्हटलं मी कुठं ठेवलेला आहे, मग तो सांगत होता. आता इथे थोडी आमची हिंदी चालू होती. हिंदी म्हणजे मला एवढं काही जमतच नाही. आणि त्यानंतर ओमला छान जमते बरं काही हिंदी बोलायला. आणि त्यानंतर मग त्यामध्ये मस्त पास्ता मसाला ॲड करणार आहे मी आता. आणि त्यानंतर मग तिच्यामध्ये पास्ता वगैरे उकडलेला टाकून घ्यायचा आपल्याला. आणि त्याला पास्ता तर खूपच आवडतो, मला केव्हाच मागं लागलेला होता मम्मी बनवून दे. पण सगळे त्या तिथे मी सकाळचं आवरून घेतले कामं वगैरे, कपडे वगैरे धुवून घेतले. आणि त्यानंतर मग म्हटलं चला पास्ताच करूया मस्त आज. आणि आज स्वयंपाक वगैरे काही करायचा नाहीये, कारण की रताळे वगैरे उकडलेले आणि पास्ता वगैरे एवढ्यातच आमचं होऊन जाणार. खूप जास्त आम्हाला काही लागत नाही. आणि त्यांचं पण काही नसतंय की मला भाजीच किंवा चपातीच पाहिजे असं काही नसतंय. आता पास्ता वगैरे ॲड करून घेतला मी. आणि त्यानंतर त्याला मस्त थोडंसं मीठ टाकून आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लगेच मस्त छान असं गरमागरम
खायचं आहे त्याला. आणि त्यानंतर मग लगेच रियाला सांगत जातोय तो तिकडे की दीदी मम्मीने पास्ता केला. आणि तो म्हणत होता खूप मस्त सुगंध येतोय मम्मी. आणि त्यानंतर मग खरंच खूप मस्त सुगंध येत होता बरं का पास्त्याचा आणि खूप टेस्टी पण झाला होता. आणि त्यानंतर मग मस्त त्याला मिक्स करून घेतला मीठ टाकून. आणि त्यानंतर मग तुम्ही बघा ते किती चटपटी दिसतोय तो आणि छान दिसतोय. पण जेव्हा त्याच्यामध्ये सगळे सॉस वगैरे टाकतो ना त्यामध्ये ना खूप फ्लेवरचा मस्त छान असा सुगंध पण येतो घरामध्ये आणि खूप छान आणि टेस्टी पण लागतो बरं का. मी खूप म्हणजे बऱ्याच वेळा केला पण एकदा पण माझं असं म्हणजे चांगला लागत नाही किंवा काही नाही. त्यांना पण खूप आवडला होता. दुपारच्या वेळेस खाल्ला होता आणि त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेस आहे ना शूट घेतलं होतं इथे. सायंकाळच्या वेळेस आम्ही सगळं काही पसारा कपाटावरचा काढला होता कारण की मुलांची बास्केट ठेवायची होती कपाटावरती, त्यासाठी जागा करायची होती. खाली तर अजिबातच जागा नाही कुठं काही ठेवायला. त्यासाठी आम्ही सगळं सामान खाली घेतलेलं होतं. चहा वगैरे पिऊन झाला होता आमचा आणि ओमच्या हाताला ना पेन्सिल लागली. तेच मला तो दाखवत होता. त्यांनी हळद लावलेली होती थोडी. आणि त्यानंतर म्हटलं चला आता पसारा खाली घेतलेच आहे तर त्याला पण सगळं स्वच्छ करून तसंच ठेवून देऊ म्हटलं आपण वरती. धूळ खूप झाली होती. आणि हे माझ्याकडे ना म्हणजे मी साड्यांना गोंडे वगैरे लावायची ना तेव्हापासून माझ्याकडे हे सगळे काही साहित्य तसंच आहे अजून तरी पडून. आता बरेच दिवस झाले मी साड्यांना गोंडे वगैरे काही केले नाही कारण की ऑलरेडी साड्यांना राहताच. ज्या काही चांगल्या साड्या असतात त्यांना नसल्या तर मी लावत असते. हा टिप्पो आहे ना मी घरी बनवलेला आहे बरं का DIY. आता मी खूप वर्षापूर्वी त्याला बनवलेला आहे कारण की आमच्याकडे टिप्पो आहे ना होता तेव्हा पण. आता मी घेतलेला होता पण तो फुटला पण आणि फेकला पण. तरी पण हा तसाच आहे बनवलेला. आता जेव्हा केव्हा आमच्या घरात बर्थडे असतो तेव्हाच मी त्याला काढत असते केक कटिंग करण्यासाठी. नाही तर मी असं त्याला खाली ठेवत नाही कारण की जागा पुरत नाही. त्यानंतर मग असं काही छान असं रचून ठेवलं होतं आम्ही सगळं काही आणि खूप मस्त वाटतं. मग आपल्या घरामध्ये जर प्रत्येक वस्तूची जागा असली ना तर खूप भारी वाटतं. आणि जसं आपल्याला घर राहायला लागतं तसंच प्रत्येक वस्तूचं पण घर असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यानंतर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला ब्लॉगचे